नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या जमाय. या निवडणुकीला जी महाविकास आघाडीला एकमेव जागा मिळणार होती ती राज्यसभेच्या एकमेव जागेप्रमाणे वादग्रस्त झालेली होती. आणि त्यावेळेला सुद्धा जसं देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्ष हस्तक्षेप केला आणि शरद पवार यांना उमेदवारी दिली, तसंच यावेळेला विधान परिषदेला होऊ घातलेलं होतं. कदाचित उद्धव ठाकरे हे उभे राहिले तर त्यांच्या विरोधात उमेदवार टाकला जाणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपतर्फे सूचित करण्यात आलं. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधान परिषद परत लढवणार का हा विषय चर्चेत आला. आणि जे काय झालं पुढे त्याच्यावर आता परत उहापोह करणं मला अगत्याचं वाटत नाही. पण या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची किती अधोगती घडवून आणली ते सांगणं मला आवश्यक वाटतं. शिवसेना होती कुठे आणि आली कुठे याचा थोडा आढावा या विधान परिषदेच्या निमित्ताने घेतला गेला तर तो गैरलागू ठरणार नाही. कारण माझा अंदाज जर चुकत नसेल तर विधान परिषदेतला आमदार हा शिवसेनेचा पहिला वहिला आमदार होता. पहिला वहिला आमदार शिवसेनेला विधान मंडळात मिळाला असेल तर तो महापालिकेतून विधान परिषदेत गेलेल्या मनोहर जोशीमुळे मिळाला होता. 1966 साली शिवसेनेने पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. आधी ठाण्याची नगरपालिका लढवली होती आणि नंतर लगेच आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने उडी घेतली आणि पहिल्या फटक्यात प्रजा समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून ज्या 55 जागा जिंकल्या होत्या त्यामध्ये 42 जागा शिवसेनेच्या होत्या, 13 जागा प्रजा समाजवादी पक्षाच्या होत्या. या 42 नगरसेवकांच्या बळावर मुंबई महापालिकेतून जे 2 विधान परिषदेचे आमदार निवडले जातात त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने मनोहर जोशी हे विधान परिषदेत निवडून गेले होते. इथे माझी थोडी गल्लत आहे. मला आठवत नाही की पहिले पोटनिवडणुकीत निवडून आलेले वामनराव महाडिक आमदार होते शिवसेनेचे की पहिले विधान परिषदेतले मनोहर जोशी होते. पण निवडून आलेले प्रत्यक्ष मतदाराच्या मताने विधान मंडळात पोहोचलेले पहिले आमदार हे वामनराव महाडिक होते. त्या 70च्या 1970 वर्षामध्ये परळचे कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली होती. आणि त्या हत्येमध्ये शिवसेनेचा भगवा गार्ड नावाची जी एक आक्रमक काय ती शाखा होती, अशोक कुलकर्णी वगैरे अशी मंडळी त्यामध्ये होती. दिलीप हाटे वगैरे मला आठवतात, विश्वनाथ खटाटे, बरीच नावं आठवतात. तर या सगळ्यांना कृष्णा देसाईच्या हत्याकांडामध्ये आरोपी बनवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे परळची जी जागा विधानसभेची रिकामी झाली होती ती सगळ्या पक्षांनी, शिवसेना वगळता सगळ्या पक्षांनी कृष्णा देसाई यांच्या विधवा पत्नीला उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता. अपवाद फक्त तात्कालीन भाजपचा म्हणजे जनसंघाचा होता. जनसंघाने भाजपला शिवसेनेच्या वामनराव महाडिकांना पाठिंबा दिला होता. अशी ती अटीतटीची पोटनिवडणूक झाली होती. आणि तिची आठवण आज मला आणखीन येण्याचं कारण असं आहे की एक म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला आलेले अंबादास दानवे यांची उमेदवारी, आणि दुसरी गोष्ट मी आत्ता बंगालच्या निवडणुकीमध्ये मतदान झालेल्या ईव्हीएमचं संरक्षण करण्यासाठी खुद्द ममता बॅनर्जी सुद्धा त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जाऊन बसल्यात किंवा टीएमसीच्या कार्यकर्त्यांची तिकडे जी झुंबड उडालेली आहे भवानीपूर मतदारसंघातल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर,
त्यावरून मला महाडिकांची निवडणूक मुळात आठवली. मला आठवतं त्यावेळेला सगळेच्या सगळे पक्ष विरुद्ध होते शिवसेनेच्या. कम्युनिस्ट उमेदवाराच्या पाठीशी उभे होते. हंगामी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण सुद्धा सरोजिनी देसाई यांच्या प्रचाराला आलेले होते. अशा पार्श्वभूमीवर जे मतदान झालं, त्या मतदानानंतर काँग्रेस पक्ष शासकीय यंत्रणा वापरून मतदानाच्या मोजणीमध्ये किंवा मतपेट्यामध्ये हेराफेरी करील अशी भीती होती. त्यावेळेला ईव्हीएम नव्हती, मतपेट्या असायच्या आणि त्याच्यामध्ये कागदी मतपत्रिका घडी घालून टाकली जायची. अशा मतपत्रिका त्या फोर्टमध्ये कुठेतरी जहांगीर आर्ट गॅलरी जो कुठेतरी ती जागा होती, मला आठवत नाही, तिथल्या स्ट्रॉंग रूम मध्ये या परळच्या पोटनिवडणुकीच्या सगळ्या पेट्या नेऊन ठेवलेल्या होत्या. तिथे काहीतरी गफलत केली जाईल रातोरात म्हणून शेकड्यांनी शिवसैनिक हे त्या परिसरामध्ये फुटपाथवर रात्रभर जागत बसले होते, पहारा देत बसले होते. अर्थात तसं काही झालं नाही. आणि ज्या वेळेला मतमोजणी झाली तेव्हा शिवसेनेचे वामनराव महाडिकच 20,000च्या प्रचंड फरकाने विजयी झाले होते. आणि ते विधानसभेत पोहोचलेले किंवा लोकांनी निवडून दिलेले शिवसेनेचे पहिले आमदार होते. आता त्याच्या आधी विधान परिषदेमध्ये मनोहर जोशी निवडून गेले होते का मला आठवत नाही, पण दोघेही एकाच वेळेला विधानसभेत आणि विधान परिषदेत होते. कदाचित वामनराव हे आधी निवडून आले आणि नंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेतून मनोहर जोशी हे विधान परिषदेत पोहोचले होते. कदाचित कोणतरी एक आधी आहे कोणतरी एक नंतर आहे, पण ते महत्वाचं नाही. पण तो एकमेव शिवसेनेचा आमदार हा संपूर्ण शिवसैनिकांना ज्या प्रकारचं अप्रूप वाटत होतं, विश्वचषक जिंकल्यानंतर जसा आनंदोत्सव साजरा होतो मुंबईमध्ये, त्या प्रकारचा आनंदोत्सव सगळ्या मुंबईत शिवसैनिकांनी साजरा केला होता. आणि परळ मतदारसंघात दिवाळी साजरी झाली होती. मला आठवतं, कारण मी सुद्धा त्या मतदारसंघातच लहानाचा मोठा झालो. लालबाग मध्ये मी वाढलो आणि तो परळ विधानसभा मतदारसंघाचा, ज्याला आता मला वाटते शिवडी नाव देण्यात आलेलं आहे, त्या मतदारसंघाचा भाग होता. आणि अशा मतदारसंघामध्ये ज्या आमदाराची हत्या झाली आणि त्या पोटनिवडणुकीत हत्येचा आरोप असलेला आमदार निवडून आला म्हणून त्या दिवशी दिवाळी साजरी झाली होती अख्ख्या मुंबईमध्ये. मला आठवतं लालबागचा राजा म्हणतात त्या गणेश गल्ली, त्याच्या मागे मेघवाडी आणि हाजी काय ते हाजी अल्ली वगैरे, हाजी कासम चाळ, आमचा हिंदमाता लेन वगैरे, या सगळ्या भागामध्ये रोषणाई केली होती लोकांनी. आणि त्याचं कारण कृष्णा देसाई हा कम्युनिस्ट पक्षाचा आमदार असला तरी त्याची एक गँग होती आणि त्याची दहशत लालबाग परळमध्ये प्रचंड होती. त्यामुळे त्याच्या हत्येने अनेकांना दुःख होण्यापेक्षा आनंद झाला होता. आणि त्याच्या जागी त्याला मारणाऱ्या पक्षाचं, म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे अशा आरोपी पक्षाचा उमेदवार हा आमदार झाला, तर त्याचा आनंदोत्सव लालबाग परळ मध्ये दिवाळी सारखा रोषणाई करून साजरा झाला होता. हे मला आज एवढ्यासाठी येतं की हे दोन, मनोहर जोशी असोत किंवा वामनराव महाडिक असोत, हे ज्या वेळेला शिवसेनेचे पहिले आमदार झाले तेव्हा उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये काहीही करत नव्हते. तो शिवसेनेचा आरंभ काळ होता. अवघी 4 वर्षाची शिवसेना होती त्यावेळेला हे दोन आमदार निवडून आले होते. आणि ते दोन आमदार निवडून आणण्यासाठी जो काही शिवसेनेने आटापिटा केला होता, अर्थात मनोहर जोशींची अप्रत्यक्ष निवडणूक होती, पण महाडिक यांच्यासाठी जे काही केलं होतं त्यासाठी एक गमतीशीर आठवण आणखीन सांगितली पाहिजे. लालबागचा राजा बघायला जाणारे जे लोक आहेत ते आत गेल्यानंतर ज्या ग्राउंडवर बसतात तिथे एक छोटस तळ होतं आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या कडेला जी प्रचंड मसाल्याची आणि कोंबडीची दुकानं आहेत, त्या कोंबडीच्या आणि मसाल्याच्या दुकानावर एक सिनेमाची प्रचंड मोठमोठी पोस्टर लागायची, हाताने रंगवलेली पोस्टर लागायची.
शिवसेना चित्रपट शाखेने त्या दुकानांच्या वर भव्य दिव्य असं वामनराव महाडिक वामन शंकर उगवता सूर्य निवडणूक चिन्ह असं भव्य पोस्टर लावलेलं मला आठवतं. तो एक आमदार ज्या कौतुकाचा होता शिवसेनेसाठी, तो एक आमदार. आणि तसाच वामनराव महाडिक, तसेच मनोहर जोशी आपला आमदार, अशी जी शिवसैनिकांमध्ये धारणा होती, त्या 60-70 आमदार शिवसेनेचे होणं, एखादा मंत्री होणं किंवा मुख्यमंत्री होणं, यामध्ये ते कौतुक उरलेलं नाही. आणि मग या पार्श्वभूमीवर जेव्हा मी त्या जुन्या निवडणुकांच्या आठवणी मला जाग्या होतात, तेव्हा एक अंबादास दानवे किंवा विधान परिषदेतला एक आमदार निवडून आणण्यासाठी ज्या काय मरकट लीला आणि कसरती पक्षप्रमुख म्हणून उभाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना करायला लागतात, ते बघून मला हा खरोखरच बाळासाहेबांचा मुलगा आहे का, आपल्या पित्याची पुण्याई आणि प्रतिष्ठा याने कायम राखली का, असा प्रश्न मित्रांनो मनात येतो. एकुलता एक वामनराव महाडिक, एकुलता एक मनोहर जोशी आणि एकुलता एक अंबादास दानवे. त्यासाठी काँग्रेसच्या नागदुऱ्या काढायच्या, त्यासाठी शरद पवारांच्या पक्षाच्या नागदुऱ्या काढायच्या. स्वबळावर हे पहिले 2 आमदार शिवसेनेने निवडून आणले होते. महापालिकेतला विधान परिषदेचा असो किंवा लालबाग परळ मधून विधानसभेवर निवडून आणलेला आमदार असो, एकच आमदार होता. पण तो एक आमदार आणण्यामध्ये जो प्रचंड मोठा विजय शिवसेनेने त्या काळात करून दाखवला, 70 साली, म्हणजे आता किती वर्ष झाली बघा, 56 वर्ष झाली. पित्याने स्वबळावर पहिला आमदार निवडून आणला होता, महापालिकेतला असो किंवा लालबाग परळ मधला असो. आणि पुत्राला एक आमदार विधान परिषदेचा निवडून आणण्यासाठी कोणाकोणाच्या नागदोऱ्या काढायला लागतात. तेव्हा महाडिक, मनोहर जोशी, अंबादास दानवे हा प्रवास तुम्ही बघितलात तर उद्धव ठाकरेंनी एकेकाळी मुंबईत दबदबा असलेल्या शिवसेनेची किती दुर्दशा करून टाकली आहे तुम्हाला कळेल. त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठा असतील, त्यांना मी बोललेला राग येईल याचा शंका नाही. पण जर ते बाळासाहेब निष्ठ असतील, जर ते शिवसेनेवर निश्चिम भावनेने प्रेम करत असतील, तर तुलना करणं भाग आहे. ही एका बाजूला उद्धव ठाकरेंनी एक आमदार निवडून आणण्यासाठी नागदोऱ्या काढलेल्या आहेत, आणि दुसरीकडे त्यांच्यापासून फारकत घेतलेले बाळासाहेबांचे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू याचा प्रहार पक्ष अधिकृत शिवसेनेमध्ये विसर्जित करून त्याला आमदारकी दिलेली आहे. अंबादास दानवेसाठी उद्धव ठाकरेंनी नागदोऱ्या काढणं आणि एकनाथ शिंदेनी एक आमदारकी देऊन एक पक्ष अधिकृत शिवसेनेमध्ये विलीन करणं, याची तुलना करा. ती तुलना केली तर तुम्हाला अंदाज येईल की खरी शिवसेना कुठची आहे. स्वबळावर विधानसभेत पहिला आमदार आणि महापालिकेतून पहिला आमदार विधान परिषदेत पाठवणारे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आणि एक त्याच विधान परिषदेच्या आमदारासाठी नागदोऱ्या काढणारे उद्धव ठाकरे, आणि दुसरीकडे एक आमदारकी देऊन एक विदर्भातला पक्ष शिवसेनेत विलीन करून घेणारे एकनाथ शिंदे आणि उद्धव यांची तुलना करा. मग तुम्हाला कळेल की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, राजकीय वारसा कोण चालवते. अधिक बोलण्याची गरज आहे मित्रांनो, मला नाही वाटत. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.